तर मराठ्यांना आरक्षण न देण्यास महाविकास आघाडीचाही छुपा पाठिंबा आहे का, असा सवाल विचारलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी। विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला जायला हवं होतं, असं देखील जरांगे यांनी म्हटलेलं आहे। मराठ्यांना आरक्षण न देण्यास महाविकास आघाडीचाही छुपा पाठिंबा आहे का, असा सवाल त्या निमित्तानं मनोज जरांगे यांनी उपस्थित केलाय। सरकार देईल नाही देईल, विरोधकांनी जायला पाहिजे होतं। ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला, म्हणजे तुमचा बी काय छुपा पाठिंबा आहे का काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा, आणि सरकारचं बी एक काय की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं, असा मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण। एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीयेत, याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून बी होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। पण जनता वळखायला लागली आता की तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून। सरकार पण आणि विरोधी पण नक्की डाव रचतंय। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध